काही महिला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय सांगाल, आपल्या इथे या पानसारी मोहल्ल्यामध्ये भरतशेठ गोगावलेंच्या माध्यमातून विकास कामं गेलेली आहेत का? तसं बघायला गेलं तर गोगावलेंच्या मार्फत खूप सारी विकास कामं केलेली गेली आहेत. मेन म्हणजे आमच्या मुस्लिम महिलांचा जो पाण्याचा प्रॉब्लेम होता तो एकदम म्हणजे सॉल्व झालेला आहे. आणि काही येत्या 2-4 महिन्यातच आम्हाला जे पाईपलाईनचं काम आहे ते 2-4 महिन्यात 24 तास पाणी, हे जे लोक जे अपोजिट पार्टीवाले आहेत ते असं पसरवत आहेत की शेटनी हे खोटं सांगितलेलं आहे की पाईपलाईन नाही आहे. पण आमच्या मुस्लिम लोकांनी आता डोळे उघडायला पाहिजेत की नक्की आपल्याला वोट कोणाला करायला पाहिजे. कारण शेट जर आपल्यासाठी एवढं करत असतील तर आपल्याला नक्कीच हे आपलं शिवसेनेला आपली जी निशाणी धनुष्यबाण आहे त्याला योग्य ते बटन दाबून हे करायला पाहिजे. आणि विकास कामं म्हणजे गटारं पण बघायला गेलं तर आमच्या मोहल्ल्यामध्ये खूप गटार असे आहेत की त्यांचं एवढ्या वर्षात जी लोकं होती त्यांनी थुकूनसुद्धा आमच्याकडे बघितलेलं नाही आहे. पण शेट आमच्या काही नसतानासुद्धा एवढा निधी आणून जी गटारांची कामं पण आता अर्धवट म्हणजे अशी सुरू आहेत आणि काही दिवसातच ती पूर्ण होतील. काँग्रेसच्या नगराध्यक्ष होत्या तेव्हा काही विकास झाला नाही. आपले नामदार भरतशेठ गोगावले हे मंत्री झाल्यापासून आणि त्याच्या आधीपासून ते आपल्या म्हणजे महाडचा एवढा विकास केलेला आहे त्यांनी की कुठलंही काम त्यांनी अपूर्व सोडलेलं नाही आणि त्यांचं चालूच आहे काम. नक्कीच तर विकास कामांची गंगा आणण्याचं काम भरतशेठ गोगावलेंच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणखीन काही महिला आपण इथे पाहतोय ज्या खऱ्या अर्थानं या आजच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. ताई, काय सांगाल, आज आपण एकंदरीतच महिला मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. यावेळेस भरतशेठ गोगावले म्हणजे अर्थातच शिवसेना शिंदेगड हा एकला चलोच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. आपण प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आलात. महाडमधलं वातावरण तुम्हाला काय वाटतंय? खूपच चांगलं आहे वातावरण आणि आमची सीट 100% लागणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. मी महाडच्या मतदारांना आवर्जून सांगेन की अजून आपल्याला महाड शहराचा अजून विकास हवा असेल तर आपल्याला धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही आहे.